मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे. जेवढे जेवढे देशभक्त आहेत, जेवढे जेवढे देशप्रेमी आहेत, त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. कारण देश वाचला तर आपण वाचू, आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील. म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा, हे माझं आवाहन आहे. आवाहन म्हणजे विनंती, कारण आव्हान आणि आवाहन. आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे. महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समीकरणात महायुती म्हणते की 45+. हे तुम्ही प्रश्न विचारता, माझं गीत दाखवणार की नाही? प्रश्न हा आहे की महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समीकरणात महायुती म्हणते की 45+ हा त्यांचा विनिंग स्ट्राईक रेट आहे. महाविकास आघाडीचा विनिंग स्ट्राईक रेट काय असेल तुमचा? 48. द्या बॅनर लाईन. 48 जिंकणार महाविकास आघाडी, आणि फक्त महाराष्ट्रामध्ये. कारण त्यांचा 45 संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्राचा. कुठला? विनोद घोसाळकर माझ्या बाजूला बसलेत. विनोद घोसाळकर कुठेही जाणार नाहीये. पुढे टिकट अनाउंसमेंट के बाद एक दूसरे की पार्टियों के कार्यकर्ता जो काम करना शुरू कर रहे हैं, चुनाव लड़ने के लिए बात कर रहे हैं, आप किस तरीके से कहेंगे सभी नेताओं को और कार्यकर्ताओं को ऐसे समय में जब आप लोग लगातार बीजेपी के खिलाफ लड़ाई कर रहे हैं, आप क्या आह्वान करेंगे लोगों से कि कार्यकर्ताओं से कि एक दूसरे के खिलाफ न लड़के इस समय? वो तो बात अच्छी बात शुरू हुई है. मुझे नहीं लगता कोई कहीं पे मनमुटाव है. सब अच्छे हम लड़ रहे हैं, एक साथ होकर लड़ रहे हैं, और इसलिए मैंने कहा कि हम 48 जगह जीत जाएंगे. स्टेटमेंट दे रहे हैं कि मुसलमानों को बोलना नहीं चाहिए कि उद्धव ठाकरे ने पार्लियामेंट में मोदी जी को सीएए को लेकर समर्थन किया. ठीक है, मी त्याच्यावरती काय बोलत नाही, कारण दुसरे पण ठीक आहे, छोडू. बरं, त्या 3% किती टक्के लोक भाजपात त्यांनी घेतलेत? त्या 3% 100%. एखाद दुसरा म्हणजे अगदी पॉइंट काही टक्का जो मर्दासारखा हिम्मतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे. पण त्यांचं जे भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. सगळे भ्रष्ट ते स्वतः करणे. व्हॅक्यूम क्लीनर जसा असतो धूळ गोळा करणारा, तसा भाजपा आता व्हॅक्यूम क्लीनर झालेला आहे. भ्रष्टाचारी गोळा करतात. कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत, व्हॅक्यूम क्लीनर कुठल्या फटीत आहे का, कुठे काय आहे का, ते सगळे मोदींचा व्हॅक्यूम क्लीनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत. मग काय त्या सध्या चोरांना थोडंसं मिरवायचं, मिरू दे ना. चोरच आहेत ते. त्यांनी माझं धनुष्यबाण चोरलेलं आहे, नाव चोरलंय, वडिलांचा फोटो चोरतात. कारण त्यांचं कर्तृत्व नाहीये, त्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये. कर्तृत्वहीन, कर्तृत्व शून्य माणसं आहेत. त्याच्यामुळे चोरीच्या मालावरती ते श्रीमंती दाखवतात, पण चोर असतो. कोणी जाऊ द्या. राम मंदिर निर्माणामध्ये अगदी बाबरी पासून मोदींनी तरी काय सहभाग घेतलाय, त्याच्यामुळे त्या इतिहासात जाऊ नका. उद्या काय करायचं ते बोला. ये पहले बात अगर उनके समझ में आती तो 2.5 साल का जो वचन जो उन्होंने दिया था वो निभाते. इंडिया आघाडीचे आपले सहकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अजूनही 20 दिवसानंतरही तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालय ही त्यांना दिलासा देण्यास तयार आहे. अशा वेळेस इंडिया आघाडीच्या नेत्यांची काय भूमिका? एक रॅली तर झाली दिल्लीमध्ये, पण त्या